दसऱ्या फाट्यावर उतरला तेव्हा उजाडत आलं होतं. फाट्यापासून गाव 3 किलोमीटर. आता ते अंतर चालत जावं लागणार. इतक्या सकाळी सकाळी गावात जाणारं कोणी भेटणारही नाही. आता एवढं अंतर चालायचं त्याच्या जीवावर आलेलं होतं. कुरिअर वाटताना दिवसभरात 15-20 किलोमीटरची तंगडतोड तर कायमच होते. त्या 3 माळ्याच्या बिल्डिंगीत तर लिफ्टही नसते. तिथलं घर चढून जायचं, खाली उतरायचं. रात्री झोपेत तर मुडदाच होतो, इतकं दमायला होतं. गावाकडं आलं की बरं वाटतंय. गेली 4 दिवस पिसळलेलं कुत्रं मागं लागल्यासारखं इकडून तिकडे पळताना त्याच्या तोंडाला फेस आलेला होता. हा कोरोना आला आणि मुंबई कधी नव्हे ती चावी संपलेल्या खेळण्यासारखी बंद पडली. एवढ्या मोठ्या शहराचा अगदी पुतळाच झाला. सुरुवातीचे 2 दिवस बरं वाटलं. कुठं जाणं नाही, कुठं येणं नाही, जो तो आपापल्या जागेवर. पण जागेवर बसून 4 दिवस गेले आणि मग चटके बसायला लागले. पहिला तर मोबाईलमधला बॅलन्स संपला. रिचार्ज मारायला दुकानं उघडी नाहीत. मग खोलीतलं राशन संपलं. 7 जणात मिळून घेतलेली खोली, सगळेच बिनकासऱ्याचे, हातावरच्या पोटाचे. आठवड्याअखेरी पैसे हाती आले की राशन भरायची पद्धत, पण आता हातात पैसे असूनही ते मिळेना. रशिद्यानं कशी तरी वळख काढून एका मारवाड्याकडनं थोडं सामान आणलं, ते बी कायच्या काय भावानं. न खपणारा माल महागड्या दऱ्यानं गळ्यात मारून दुकानदारानं त्याची दिवाळी साजरी करून घेतली. त्यावर 1 आठवडा कसा तरी गेला. त्या आठवड्यात आजवर मन मारून गोळा केलेल्या शिलकीला मात्र भोग पडलं. ते आता मोठंच होत जाणार हे दिसायला लागल्यावर मात्र दसऱ्यानं गाव गाठायचं ठरवलं. तोवर बिळात पाणी शिरल्यावर उंदरांची पळापळ होताना दिसते तशी मुंबई दिसायला लागली. बिळं चहूबाजूनी लिपल्यासारखी, एसटी रेल्वे बंद झाल्या. दम कोंडून मरायला लागल्यासारखी माणसं सैराटल्यासारखी गावाकडं जाण्यासाठी हातपाय झाडायला लागले. सैरा वैरा मिळल त्या रस्त्यानं वाहनानं पळत सुटले. कोण सायकलवरनं तर कोण ट्रकमधल्या सामानाच्या आड दडून, काही जणांनी तर कसलीच वाट न बघता थेट चालायलाच सुरुवात केली. ज्यांना जमलं ते सुटले. ज्यांना जमलं नाही ते पिंजऱ्यात अडकल्यासारखे नुसतेच इकडून तिकडे फेऱ्या मारत राहिले. दसऱ्यानं कुठनं वळख काढत पहिलं डॉक्टरचं सर्टिफिकेट मिळवलं. डॉक्टरनी त्याची दिवाळी साजरी करून घेतली. एरवी माणसं बरं वाटत नसल्याचा खोटा दाखला मिळवण्यासाठी 100-200 मोजायची, पण ह्या कोरोनाच्या दणक्यानं मात्र ठणठणीत असल्याचा खराखुरा दाखला मिळवायलाही दसऱ्याला नगद रुपये मोजायला लागले. लय जीव तुटला. पण गावाला जायला तो उपयोगी पडल. दाखला नसला तर गावात बी घेणार नाही ती, या भीतीनं त्याने डॉक्टरला मनात शिव्या घालत तो दाखला मिळवला. आता प्रश्न होता, जायचं कशानं? त्यासाठी परत मार्केट यार्डपर्यंत. पहाटं पोलीस बंदोबस्त थोडा ढिल्ला पडलेला असतोय. त्यावेळा 4 दिवस चक्रा मारून गावाकडं जाणारा ट्रक शोधला. ट्रक ड्रायव्हरच्या हातापाया पडून एरवीच्या दुप्पट वाटखर्ची मोजून मुंबई सोडली. वाटखर्ची परवडत नाही म्हणून 3-4 महिन्यातनं एकदाच गावाकडं जाणाऱ्या दसऱ्याचा जीव दुप्पट पैसे मोजताना तुटत होता. पण इथं बसून खायला कोण घालणार होतं? रिकामं पोट, घरची ओढ त्याला थांबू देईना. घरी कशी असेल तशी कोर चतकोर ओली सुकी आपल्या माणसात तरी बसून खाता येईल. हिथं पोटाची आग बी इजाना, अंजीवाला बी घोर. कोरोनाचा फास कधी गळ्यात पडल सांगता येत नाही. त्यापेक्षा आपली पांढरी आपली माणसं गाठावीत हे बरं, असा विचार करत त्यांनी कालची रात्र ट्रकमधल्या सामानाआड दडून काढली. रात्रभर ट्रकमध्ये सामानाआड मुटकळ करून पडल्यानं अंग आंबलेलं होतं. त्यात पुन्हा कुठं तपासायला ट्रक अडवला गेला की पोटात बाकबुक होत होतं.
पोलिसांनी उतरवलं तर तिथंच सोडून जाण्याच्या बोलीवर तर ट्रक ड्रायव्हरनं आणलं होतं. पहाटे पहाटे गावाकडं जाणाऱ्या फाट्यावर उतरल्यावर दसऱ्या गेल्या आठवडाभराच्या ताणातनं सुटलो एकदाचे या भावनेनं तन मनानं मोकळा झाला. उतरल्यावर हातपाय ताणून आखडलेलं शरीर जसं मोकळं झालं तसंच ताज्या कोरड्या हवेनं मनही तरारलं. आता मनावरच्या कोणत्याही ओझ्याविना 1-2 महिने तरी घरीच थांबायचं ठरवून तो तडा तडा चालायला लागला. एवढ्या सकाळी आपल्याला दारात बघून म्हातारी हरखूनच जाईल. घरची सगळीच कशी आश्चर्यचकित होतील. दादाची पोरं लगेच चिकटायला येतील. यावेळी त्यांच्यासाठी काहीच नवीन खेळणं कापडं आणता आलेली नाहीत. हिरमोड होईल थोडा त्यांचा, काढू समजूत कशी तरी. या सगळ्या विचारात रस्ता कधी संपला, कधी गावाची वेस दिसायला लागली हेही लक्षात आलं नाही. वेशीबाहेरच्या माळरानावर लांबलचक आडव्या पसरलेल्या शाळेत इतक्या सकाळी सकाळी माणसांचा वावर बघून तो जरा थबकलाच. तेवढ्यात अहो दशरथराव तिथं थांबा. इतक्या तडीतापडीनं थेट गावात कुठं निघाला असं विचारत गावातली 4-5 जण त्याचा रस्ता अडवून उभे राहिले. आता हे काय आणखीन नवं? यासनी सांगून मी माझ्याच गावात माझ्या घरी जायचं काय यांनी काय ओळखलं का नाही मला? पण हाक तर मारली आणि माझ्या नावानं. म्हणून दसऱ्या म्हणाला, अरे मल्हारी ओळखलं नाहीस काय मला? अहो असं कसं होईन दशरथराव? गावातली माणसं न ओळखायला काय झालंय? गाव तुम्ही सोडलंय, आम्ही हेतच आहे की. आम्हाला ओळख विसरून कसं चालन? अरे मग असं काय विचारतोयस आणि माझी वाट बी अडवली तू? तशी ऑर्डरच आहे ना सरपंचाची आणि पाटलाची. ऑर्डर असली गावातल्याला अडवायची? अरे नसत्या गावातल्याच नाही तर सरसकट गावात येणाऱ्या समद्यासनी हेतच थांबायची ऑर्डरच आहे. अरे पण कशासाठी? आता हे आम्ही तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्या शहरातल्या माणसाला सांगायचं का? अरे ते कोरोना आल्यापासून सगळीकडे हे असंच चाललंय ना. म्हणजे मी काय आता हितनं परत जायचं काय? दसरे आता तापायला लागला होता. घ्या असं कुठं असतंय होय दशरथराव? काहीतरी काय बोलताय राव? गाव कुठं तसं म्हणतंय? ही शाळा बघताय नवं, आता पोरांनी नाही भरलेली. समधी तुमच्यासारखी बाहेरनं आलेली मंडळीच आहेत ती. सरकारी नियमानं रीतसर 14 दिवस तिथं राहायचं. मग डॉक्टरनं तपासल्यावर त्यांनी सांगितल्यावर तुम्हाला तुमच्या घरी जाता येईन, तवर इथंच तुमचा मुक्काम. अरे ही काही चेष्टा लावली का मनमाने मानायची? हा आणि तसं बी डॉक्टरचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडं, ते दावतो की. अहो दशरथराव आम्हाला कशाला दाखवता येते? आम्ही काय डॉक्टर आहे का? कशाला सकाळी सकाळी वाद घालताय राव? आम्ही काय आमच्या मनानं नाही करत हे समज. हां थोड्या वेळा सरपंच पाटील यात याला त्यासनी दाखवा ते सर्टिफिकेट. अहो आम्ही काय, आम्ही चाकर माणसं. चला तिकडं शाळेत जाऊन थांबा. तुमच्यासारखे आणखीन काही जण मुंबईवरनं आले ते राज्याला, त्यांच्यात जाऊन थांबा. चला चला. सरळ सरळ तुकडा पाडून मल्हारी निघून गेला. पण बाकीची पोरं तिथंच थांबली. कालपासून भकाळीला गेलेल्या पोटानं ते शाळेपर्यंतचं अंतर दसऱ्याला मुंबईपासून गावापर्यंतचं वाटलं. घरी पोहोचल्या काय असेल ते हादडून ताणून द्यायची स्वप्न बघणारा दसऱ्या शाळेतल्या ओट्यावर कावळा पिंडाला कधी शिवतोय याची वाट बघत बसल्यासारखा. पाटील सरपंचाची वाट बघत बसला तो. 7-8 दिवस आधी आलेली, काही जण रात्री आलेली, अशी सगळी मिळून 100-125 जण शाळेतल्या वेगवेगळ्या खोल्यात बसवली गेली होती. त्यांना सगळ्यांनाच गावापासनं वेगळं केलंय हे बघून दसऱ्याचा राग जरा निवळायला लागला. सरपंच, पाटील, ग्रामसेवक, त्यांच्याबरोबर 2-3 मेंबर्स, असा सगळा लवाजमा शाळेत येईतो 10 वाजले. त्याआधी मुंबईहून आधी आलेल्यांच्या घरचे त्यांच्यासाठी चहा नाश्ता ठेवून गेले होते.
दसऱ्यासारखे उशिरा आलेले मात्र दाताचं पाणी गिळत बसले. दसऱ्याच्या तर पोटात आणि मस्तकातही आग मावेनाशी झाली. स्वतःच्या गावात येऊन उपऱ्यागत बाहेरच बसावं लागतंय हेच त्याला झेपेनासं झालं. सरपंच पाटील आल्याबरोबर रात्रीपासून थांबलेल्यांचा राग भसभसा बाहेर पडायला लागला. तसा पाटलांनी हे आवाज चढवला, अरे आम्हाला काय घरदार संसार आहे का नाही? का तुम्ही येणार म्हणून तुमच्यावर न भाकर तुकडा वावळून टाकाया आम्ही इथंच बसायला पाहिजे होतं वे? तुम्ही जा पैसे कमवायला आणि आम्ही बसतो राखण तुमच्या घराला. अहो तसं नाही पाटील, पण आम्ही बाहेर गेलो कमवायला म्हणजे काय गुन्हा केला काय आम्ही? तसा बी आमच्यातल्या कोणाला बी कोरोना फिरोना काय बी झालेलं नाही. समद्यांच्या जवळ त्याची डॉक्टरांची सर्टिफिकेट बी आहे ती. अहो पोरं बाळं बाया रातसार ताटकाळल्यात म्हणून म्हणतोय लवकर सोडा. अहो आम्हाला तरी कुठं हौस आहे का तुम्हाला इथं ठेवायची? वरनंच ऑर्डर आहे त्याची. गावात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवावी लागते. परत त्यांच्यात बी कोणी ताप खोकला आला असेल तर तसं बी कळवून त्याला तालुक्याला पाठवावं लागते. पाटील तुमचं राहू द्या बाजूला, मला पहिलं नोंद करून घेऊ द्या यांची, अजून 2 गावं उरकायची मला. असं म्हणत पाटलांना मागं सारून ग्रामसेवक पुढे सरकला. त्यानं आलेल्या सगळ्यांची डॉक्टरांच्या दाखल्यासकट नोंद करून घेतली. हे सगळं होईपर्यंत आलेल्यांच्या घरी निरोप गेले होते. त्यांच्या घरातनं आलेला बाडबिस्तारा, चहा, नाश्ता कंपाऊंडच्या बाहेर पोहोच करून घरची मंडळी निघूनही गेली होती. आल्यापासनं स्वतःच्याच गावात झालेल्या अडवणुकीमुळे आलेली सगळीच जणं विझलेल्या होळीसारखी आतल्या आत धुमसत राहिली. अरे झक मारली आणि गावात आलो. गावच्या जत्रेला, गावात देवळं शाळा बांधायला पैसे आमचे चालतात, पण आम्ही नाही चालत त्यांना. अशा ठिणग्या मात्र उडत राहिल्या. शाळेच्या हातपंपावरच सगळ्यांनी आंघोळ्या आटोपल्या. दसऱ्या मात्र एकटाच बसून होता. अडचणीच्या वेळी आधारासाठी आपल्या माणसांकडे जावं आणि त्यांनी मात्र जवळ जाताच खाडकन मुस्कटात मारावी तसा दसऱ्या सुन्न होऊन बसून राहिला. एरवी घरी गेल्यावर घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फुललेला मळा बघायची सवय झालेल्या दसऱ्याला आज मात्र घरातलं एकही माणूस भेटायला आलेलं नव्हतं. सकाळी दादा बाडबिस्तारा, चहाचा तांब्या ठेवून निरोप ठेवून परस्पर निघून गेलेला होता. बधीर झालेला दसऱ्या वरांड्यात एका कोपऱ्यात गुडघा मिठी घालून बसला होता. आपण गावाला येऊन चूक केली आहे का काय या विचारानं त्याचं डोकं पोखरायला लागलं होतं. दुपारी म्हातारी डबा घेऊन आली. निरोप मिळता दसऱ्या घाईघाईनं गेट जवळ आला. म्हातारी डबा देऊन गेट बाहेरूनच बोलत होती, लेकरा लय वेळ लावला रे मुंबईतनं बाहेर पडाया. त्या कोरोनाची भूमिका कानावाल्या आल्या मुंबईतनं बाहेर पडला असतास तर आज घरात निश्चितीनं राहिला असतास बघ. पण तुम्हा मुंबईला गेलेल्यासनी पैशाचं जंजाळ सोडवत नाही म्हणते ते खरंच आहे बघ. अगं आहे मी काय हाऊस म्हणून मुंबईला गेलतो का? बघत होतीस नव तू? इथं होतो तवर रोज उठून आबा दादा वहिनीशी तोंड वाजत होतं. 4 एकर कोरडवाहू वावरात इतक्या माणसांचा प्रपंच चालवताना हे असंच होणार हे समजून तुमच्याशी बोलून मग मुंबईला गेलो ना मी. आणि तिथल्या कमाईचं तरी म्या काय गटुडं बांधून बसलोय का? तिथं बी पोटाला चिमटा काढत घरासाठीच राहतोय ना. महिन्याच्या महिन्याला जमल तसा पैका पाठवतोय का नाही? सकाळपासनं डोक्यात साठलेला जाळ दसऱ्या आता वाट मिळताच म्हातारीवर काढत होता. अरे तसं नाही लेकरा. हताश कानकोंडी झालेली ती म्हातारी पडक्या सुरात दसऱ्याला समजवायला लागली. अरे मला माहिती की ते समज तुझ्याच पैसे होतं घर आता सावरायला लागलंय. पर ह्या कोरोना माणसात इख पेरत आलाय जणू. अरे तुझी भाऊजाई तर आत्ताच म्हणायला लागली का तू हितनं घरी आलास आणि जरी तुला काय बी झालेलं नसलं तरी कोरोना जाईस्तवर ती पोरं घेऊन काही घरात राहणार नाही. जाईन कुठं बी म्हणायला लागली ती.
ती किती आरकाट डोक्याची तुला बी माहिती की. आता बी तुला डबा घेऊन आली म्या, पर घरी गेल्यावर आंघोळ केल्या बी गर्दी काय मला घरात घेणार नाही बघ. म्हातारीच्या थकल्या नजरेत पुढचं वादळ आत्ताच घोंघवायला लागल्याचं दसऱ्याला दिसत होतं. त्या वादळाच्या चाहुलीनं दसऱ्या आत्ताच पेकाटात लाथ बसल्यासारखा दचकून खडबडून जागा झाला. काय बोलावं काय करावं हे सुचेनासं झाल्यानं तो सुन्नपणे न बोलता बसूनच राहिला. म्हातारी एकटीच स्वतःशी बोलत बोलत निघून गेल्याचंही त्याच्या लक्षात आलं नाही. कितीतरी वेळ तो तसाच गुडघे मिठीत बसून होता. पायाला मुंग्या आल्या होत्या. त्याच्यासारख्या मुंबईतनं आलेल्या सोपान भोसल्यानं त्याला हलवून जागं केलं नसतं तो पोटात बोंबलत असलेल्या कावळ्यांचीही दखल त्यांनी घेतली नसती. कुणीतरी ढकलत नेल्यासारखं तो हापश्यावर गेला. चटका बसावा इतकं हापश्याचं पाणी गरम होतं. जमीनच तापली, पाण्याचा काय दोष, असं स्वतःशी बडबडत दसऱ्यानं आंघोळ उरकली. टावेलानं अंग खसा पुसून काढताना मनाला चिकटलेला कोरोनाच जणू तो घासून काढत होता. शाळेच्या व्हरांड्यात एका कोपऱ्यात बसून भूतासारखा एकट्यानंच तो भाकरी कालवण गिळत राहिला. ओठापोटापेक्षा डोक्यातल्या चक्राला गती आली होती. मन भिंगरीसारखं भिरभिरत होतं. शेवटच नसणाऱ्या माळावर त्याचं मन एकटंच कसंही भेलकांडत फाफलत भटकत होतं. त्याला ना दिशा ना रस्ता, ना दिवस ना रात्र, ना घर ना दार. मनाचं अस्वल झुलत होतं आणि तो दरवेशासारखा त्याच्या मागे मागे फिरत होता. कडूसं पडायला लागलं. तोपर्यंत भेलकांडून फिरून फिरून पायातलं बळ सरलेल्या गोठ्यात एका कोपऱ्यात पडून राहिलेल्या म्हाताऱ्या बैलासारखा दसऱ्या गबगार पडून राहिला. दिवसभर धिंगाणा घातलेल्या मनाला आता एक दिशा सापडली. दसऱ्या रात्री परत फाट्याकडे चालायला लागला. आता त्याला कुठेही पोचायचं नव्हतं. त्याला फक्त चालत राहायचं होतं. श्रोते हो, ही होती दिलीप नाईक निंबाळकर यांची कथा नकोसा. कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. हा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट करा. ही कथा मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. हीच एक नम्र विनंती. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.